मी या घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी हे मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अत्तल शिकवीन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। मग सुजयची शाळा कशी चालली आहे? मस्त चाललंय, शाळा छान, गेलाय ना शाळेतच। मग इथून जातो शाळेत? हो। नानाजी या चहा। बऱ्याच दिवसांनी तुझ्या हातचा चहा मिळणार आहे आज मला। म्हणजे गुरुनाथचे आई बाबा आले होते ना, तेव्हा असे निवांत बसलो होतो, हो की नाही? हो, तुझा भाऊ कधी येतो ग? वहिनी कधी येतो ग दादा? अगं हो, ऑफिस मधून निघालेत, मगाशीच फोन आला होता मला। हो येते। गुरुनाथ काय नाही, म्हणजे आपण एवढे शेजारी राहतो, पण त्याच्याशी अशा निवांत गप्पा कधी झाल्या नाहीत। त्याचं काय नानाजी, आता प्रमोशन झालं ना यांचं, तेव्हापासून खूपच बिझी येते। ऑफिस मध्ये पण खूपच काम राहते ना। अगं त्याला म्हणावं एवढी कामं करू नकोस। नानीजी असं काही होत नसते, आणि तुम्हाला सांगू का, माझ्यापेक्षा हेच जास्त काळजी घेतात तब्येतीची। ते ओट्स ग्रीन टी असलंच काहीतरी हेल्दी घेत राहते। पाहिलं? हो, पण तुझी आणि मुलांचीच तर नाही ना घेत। नाही म्हणजे तुम्हालाच वेळ देत नाहीत ना, बघतोय ना आम्ही। बाली, अरे नानाजी नमस्कार। नानी नमस्कार। दादा बस तुम्ही कसे ओळखता? अरे कमालच करून राहिलीस तू तर। अगं वाढदिवसाला भेटलो नव्हतो का आम्ही? भैताडाचे मी पण चहा आणते तुझ्यासाठी। अरे नानाजी कसे आहात तुम्ही? आहे बरं आहे, चाललंय। ऑपरेशन झालं होतं म्हणे। हो 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 बरी आहे ना तब्येत आता? हो हो एकदम एकदम फर्स्ट क्लास। दादा हे घे। बरं बाली, हा? मी काय म्हणतोय, आज 4 वाजताच्या नाटकाचे पासेस मिळालेत मला। तू मी गुरुनाथ अथर्व सुजय चित्रा सगळेच जाऊया। नानाजी तुम्ही पण चला। नाही नाही मला नाही जमणार हो, काय अहो, तब्येती एकदम बढिया नाटक आहे म्हणे। अरे दादा पण आता पण कायचं बा? नाही, यांना विचारायला पाहिजे ना। एवढंच ना, लाव फोन, मी बोलतो। चल नाही, आता ते ऑफिस मध्ये आहेत ना। नाही थांब, मीच लावतो फोन त्यांना। काय त्यात? दादा नको आता ते। हा अरे गुरुनाथ, शिरीष बोलून राहिलो। अरे फोन याच्यासाठी केला होता की आजच्या नाटकाचे पासेस मिळालेत मला, आपण सगळेच जाऊया काय? ये ये। अहो काम तर रोजच राहते, एक दिवस जमवा ना। नाही जमते जमते, ठीक आहे ठीक आहे, आम्ही वाट बघून राहिलो। या या या, याच याच तुम्ही। हा ठीक आहे, ठेवतो। हा काय म्हणाले? काय म्हणणार? जीजा कभी साले को ना बोल सकता है क्या? राधिका, तुम्हाला आवरायचं असेल ना, चला आपण घरी जाऊया। अहो बसा ना, असं काय करताय? नाही नाही, आवरा तुम्ही, चला निघा। ए नाटक बघून आल्यानंतर स्टोरी सांगा त्याची मला। हो। काय हल्ली मला जमत नाही तब्येतीमुळे नाटक सिनेमा बघायला। आता चला घरी। चल येतो हो, हो। चल। येतो ग। मॅडम वॉटर। थँक्यू। हाय नेत्रा, गुड मॉर्निंग। हाय, गुड मॉर्निंग। मॅडम इथं आली? मला वाटलं ही बॅग टळली। नो नो, जोपर्यंत गुरु सर आहेत ना
तोपर्यंत ती नाही जाणार. म्हणजे आपल्या डोक्यावर कायमचीच बसणार म्हणायची. गुड मॉर्निंग जेनी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग रघु. सेम टू यू. जेनी, गॅरी, सॉरी सर फ्री आहेत का? गुरु सर. या ही इज इनसाइड. आनंद सरांबरोबर मीटिंग मध्ये. ओके, थँक्यू. मॅडम, गजानन महाराज शपथ घेऊन सांगा, आज सूर्य पूर्वेकडे उगवला का पश्चिमेकडे मला काहीच कसं कळणार. ड्रामा, हा सगळा ड्रामा आहे. हाय सर. गुड मॉर्निंग सर. सॉरी, आय नो मला थोडा उशीर झाला. नाही, ऍक्च्युली माझी तब्येत ठीक नव्हती ना, म्हणून हाफ डे घेतला होता. खरंच सॉरी, परत नाही होणार. सॉरी, खरंच सॉरी. येस सर. ठीक आहे. करेक्ट. आनंद सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नारकर. हा, गुड मॉर्निंग. काय झालं? गुड मॉर्निंग वगैरे झालं का? अरे मिस्टर आनंद, काय हे काय चाललंय? काय हे भूत असं एकदम सुतासारखं सरळ कसं आलं? काही नाही, सगळी नाटक है. ते वो बोलते हैं ना उसे, वो जो चारा खाने जाती है. काय? नहीं नहीं, गाय नहीं, वो तो बहुत बड़ी है. ये तो छोटी सी बेचारी जो पहाड़ चढ़ के जाती है. नहीं नहीं नहीं, इतना डिफिकल्ट नहीं है वो थोड़ा आसान सा है. वो ऐसे बै बै करती है. शेळी. हाँ करेक्ट. उसको हिंदी में क्या बोलते हैं? भेड. हाँ करेक्ट. इसको बोलते हैं भेड़ की खाल में भेड़िया. चला आटपा लवकर बायकांनो. अथर्व, सुजय, तिकडे नाटक सुरू होऊन जाईल आणि आपण इथेच राहू. चला लवकर. झालं आहो, माझं झालंय. तुमची बहीणच आवडते अजून. राधिका. दादा बघ कशी दिसून राहिली मी. बाप्पा, विचारूच नकोस तू तर. एकदम मस्त दिसून राहिली का तू. ही साडी पण नागपूरची दिसून राहिली मला. काय ग, दिसते का नाही मस्त? आज गुरुनाथ भाऊजींचं काही खरं नाही बुवा. वहिनी कायच्या काहीच बोलून राहिली तू तर. लाजली लाजली. दादा काही म्हण मला, खरंच मस्त दिसून राहिलीस. एकदम आपल्या आईसारखी. एकदम बढिया. दादा पण ही साडी कुठली आठवते का? हो, भाऊबीजेला मला वाटतं राजा भाऊंच्या दुकानातून. नाही, बळकस चौकात ना. तुला सांगते वहिनी, बळकस चौकात 101 साड्या. असं वाटायचं पुरं दुकानच विकत घेऊन घ्यावं. मग एका महिन्याचा पगार बाजूला ठेवला आणि एका भाऊबीजेला घेऊन टाकली साडी माझ्या बालीसाठी. बस, पुरे झालं तुमचं नागपूरचं कौतुक. बाप्पा, तू काहून जळून राहिली का? आमचं नागपूर आहेच बढिया आणि नागपूरची माणसं त्याहून बढिया. बस बस बस, आता नागपूर मधून जरा इथं या आणि नाटकाला जायचा विचार करा. उशीर होतोय आपल्याला. तुझा नवरा कुठे आहे ग? नाही. राधिका. रेवती नमस्ते. तू कुठे बाहेर चाललेस? हो अगं, दादाला नाटकाचे पासेस मिळालेत ना, नाटकाला जाऊन राहील. अरे वा. अगं पण मग अथर्वचं काय? अथर्वन सुजय दोघांनी घेऊन जाऊ. अगं उगाच कशाला त्यांना त्रास? म्हणजे तुम्हाला उशीर झाला यायला तर त्यांची आबाळ होईल ना. त्यापेक्षा अथर्व आणि सुजयला मी माझ्याकडे घेऊन जाते, नेहाशी खेळतील. ती अगं तुला काहून त्रास? वा, म्हणजे जेव्हा मी नेहाला तुझ्याकडे सोडून जाते माझं काम होईपर्यंत, तेव्हा तुला त्रास नाही होत?
नाही तसं नाही. बरं जा घेऊन. अथर्व, सुजय, या रे बाहेर. खेळून राहिले. गुरु नाही आला? काहून नाही येणार? येणार ना. बाले फोन लाव का गुरुनाथ ना. अरे दादा निघालेच असतील, रस्त्यातच असतील की येतील. मी अथर्व आणि सुजयला घेऊन जाते माझ्याकडे. चल गेट लॉस ना. शनाया चल निघ. चल निघ, मला काही ऐकायचं नाही तुझं. चल काय मूर्खासारखं चल बाहेर. हाय गॅरी. गॅरी, आय एम सो सॉरी. शनाया तू कशाला आलीस इथे? नाही हे ऑफिस सोडून दुसरीकडे जाणार होतीस ना? हा नाही गेलीस दुसरीकडे? कशाला आलीस म्हणजे काय? आता हे ऑफिस सोडून जाई नाही, पण तुला सोडून कसं जाऊ? आय कांट लिव्ह विदाउट यू ना. नाही हे असं नेहमी म्हणतेस आणि मग वाटेल तसं वागवतेस मला. शनाया आजपर्यंत मला कुणीही असं घराबाहेर. आय नो, सॉरी, सो सॉरी. मी नाही वागणार परत असं. आय नो मी खूप रूडली वागले तुझ्याशी, पण प्लीज प्लीज मला माफ कर ना. मी बच्चा आहे ना तुझा, मी लहान आहे ना, मला नाही कळत, मला नाही कंट्रोल झाला अँगर माझा. प्लीज सॉरी. नाही शनाया तरी नकोच. तुझा काय भरोसा? हा उद्या अचानक म्हणशील की कॅरी आय डोंट नीड यू, गेट लॉस्ट नाही वगैरे. नाही नाही, प्रॉमिस प्रॉमिस मी असं कधीच काहीच नाही म्हणणार. आय नो यार, आय एम अ व्हेरी बॅड गर्लफ्रेंड. तू एक काम कर ना, तू हवी ती पनिशमेंट दे मला. प्लीज असं चिडू नको ना. प्लीज 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 गॅरी, प्लीज. नाही नकोच शनाया. शनाया तू प्लीज इथून जा. बेबी कुठे जाणार मी? आय मीन मला एक मोठ्या पगाराची नोकरी मिळाली आहे. काय करणार? ते तुझ्यासारखा बॉस नाहीये ना. आय मीन तू नाहीयेस ना तिकडे, मग तिथे मी एकटी काय करू? शनाया फोन दे. नाही, आधी माझ्याशी बोल. शनाया महत्वाचा काहीतरी फोन असेल मला दे. नाही, आधी माझ्याशी बोल प्लीज. शनाया फोन दे. ओके ठीक आहे. मी तुझ्यासाठी एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून आले आणि तुला तुझ्या फोन मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. नाही फाईन, ठीक आहे. तुला हेच हवंय ना मी इथून जावं? मी आता कायमचीच जाते बघ. शनाया काय करतेस तू? काय चाललंय तुझं? शनाया 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 सोड ते कटर. शनाया वेडी आहेस का तू? हो आहे मी वेडी. आय एम मॅडली इन लव्ह विथ यू आणि तुला ते कळतच नाहीये. असं नाहीये ग. तू माझ्या आयुष्यातून गेलीस तर मला असं वाटलं माझं आयुष्यच संपलं. शनाया माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. मला वाटलं आपलं ब्रेकअप होतं की काय आता, बट थँक गॉड ब्रेकअप होता होता पॅचअप झालं. पण हो झालंय ना पण पॅचअप नक्की. ऑफकोर्स. आय लव्ह यू सो मच. मग आता पॅचअप सेलिब्रेट केलं पाहिजे ना. हो ना. म्हणजे कसं? टाउनला जाऊया डिनरला. जाऊया. गॉड पण परत असा वेडेपणा करायचा नाही. सॉरी नाही करणार. I love you so much. काय बाले, काय झालं? अरे दादा यांचा फोनच नाही लागून राहिला. स्विच ऑफ आहे असं सांगतात. थांब मी लावून बघतो. स्विच ऑफ आहे फोन.
नेहमीच आहे भाऊजींचं. आपण काही ठरवलं आणि झालंय असं होतच नाही. जाऊ द्या ना, कॅन्सल करून टाका. कायचे काही बोलून राहिली वहिनी तू तर. कॅन्सल काऊन करायचं? अगं त्यांना घेतल्याशिवाय कसं जाणार आहे आपण? पाहून नाही जाऊ शकत. हे बघ, तू त्यांना SMS टाकून ठेव, आम्ही नाटकाला जाऊन राहिलो म्हणून. तुम्हाला जमलं तर डायरेक्ट या म्हणावं. नाही दादा, मी असं नाही करू शकत. पप्पा, त्यात काय एवढं? दादा तू समजून नाही राहिला. तुम्ही जा ना पुढे. हे आले की येऊ आम्ही. आणि आले नाहीत लवकर तर? आता नाही आले तर नाही आले. तुम्ही तर बघू शकाल. अगं असं काय करतेस राधिका? आपण सगळे मिळून जाणार होतो ना. आता मी तरी काय करू वहिनी? अडकले असतील कुठल्या तरी कामात म्हणून नाही आले. जाऊ दे, पण तुम्ही काऊन तुमचा मूड घालून घेता? तुम्ही जा नाटकात. हा वाली अगं, दादा, आता उगीच कायच्या काही विचार नको करू. जा तू, शपथ आहे माझी. बरं आले वेळेत तर या तुम्ही. हो. चल ग. राधिका येतो. हो. राधिका, हा? अगं तू नाही गेलीस? मी आता दादा वहिनीनं जाताना बघितलं म्हणून आले इकडे. नाही ते हे अजून काय झालं? हे आले नाही आहेत अजून ना. आला नाही ना तो? नाही, यांना ते काहीतरी मीटिंग गिटिंग असेल म्हणून आले नसतील. ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस राधिका. प्रत्येक वेळेस त्याला पाठीशी घालतेस ना, म्हणून तो असं वागतो. त्याला इतर सगळ्या गोष्टींसाठी वेळ आहे, पण तुझ्यासाठी नाही. नाही असं नाहीये. मग कसं आहे राधिका? किती दिवस तू तुझ्या आनंदाचा त्याग करणार आहेस त्याच्यासाठी? जायचं होतंस ना एकटीने. रेवती, मी एकटी जाऊन काय करणार होती? यांच्या बरोबर चालली गेले असते तर आनंद तरी वाटला असता मला. हे नाही आले तर पुढंच गेला ना माझा. ते इतक्या दिवसांची सवय झाली ना यांच्या बरोबर जायची. सवय मोड मती आता. कारण हे सगळं त्यालाही वाटायला हवं ना. फक्त तुला वाटून काय उपयोग आहे? तो त्याचा आनंद लुटत बाहेर फिरत असतो आणि तू तुझ्या आनंदासाठी त्याच्यावर अवलंबून राहते. राधिका, प्रेम एकतर्फी होत नाही. रेवती, अगं यांचं प्रेम आहे माझ्यावर. आता नाही वेळ मिळत त्यांना कामामुळे. त्याला मी काय करणार? हे बघ राधिका, मला तुला दुखावण्याचा हेतू नव्हता, पण मला काय म्हणायचंय ते ऐकून घे. मीही नोकरी करते, काम करते, पण नेहासाठी वेळ काढतेच ना. हे बघ, गुरु सारखे हजारो लोक काम करतात, पण आपल्या फॅमिलीसाठी वेळ काढतातच. राधिका, वेळ मिळत नसतो, वेळ काढावा लागतो. आणि जेव्हा एखादा माणूस आपल्यासाठी स्वतःहून वेळ काढतो ना, तेव्हाच समजायचं की त्या माणसाला आपल्याविषयी काहीतरी वाटतंय. हे बघ राधिका, प्रायोरिटी नावाची एक गोष्ट असते. तू तुझ्या संसारासाठी तुझं अख्खं आयुष्य वाहिलंस, कारण तुझा संसार ही तुझी प्रायोरिटी होती. पण तुझ्या नवऱ्याची प्रायोरिटी तू नाहीयेस. हे कधी कळणार तुला? माझ्या हातात काय रेवती? यांच्या ऑफिसच्या कामात मी काय करू शकते? का? पण मग हे सगळं तू असंच सहन करत बसणार आहेस का? रेवती, प्लीज, आता मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये.
मला फक्त इतकंच वाटतंय की हे असं सारखं दादासमोर होऊ नये, नाही तर त्याला असंच वाटायचं की यांचं आमच्याकडे लक्षच नाहीये म्हणून. पण मग खोटं आहे का ते? ती एनिवे, अशी उदास बसू नको राहूस. माझ्या घरी चल, एखादी मराठी फिल्म बघूया, तुझा मूड बदलेल. मला आता एकटीला बसू दे. बरं.